बघा या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपले शेअर फोर्स बेंडिंग मोमेंटचे क्वेश्चन. अगेन लास्ट लेक्चरपर्यंत आपण जे क्वेश्चन पाहिले होते शेअर फोर्स बेंडिंग मोमेंटसाठी ते सिंपल क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये आपण एसएफडी बीएमडी ड्रॉ करायचो. आजच्या लेक्चरला आपण असे दोन क्वेश्चन बघणार आहे की ज्याच्यामध्ये एसएफडी बीएमडी आपल्याला ॲज युजल ड्रॉ करायची, पण या क्वेश्चन्समध्ये पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि पॉईंट ऑफ झिरो शेअर येतील. ठीक आहे, तर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पॉईंट ऑफ झिरो शेअर काय राहतं हे तुम्हाला स्टार्टिंगला मी थेअरीमध्ये सांगितलं होतं. नसेल तरी लक्षात तर तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये आपोआप लक्षात येऊन जाईल. बघा करायचं काय, ड्रॉ शिअर फोर्स बेंडिंग मुवमेंट डायग्राम. क्वेश्चन काही वेगळा दिलेला राहत नाही, जसे मागचे क्वेश्चन होते तसेच हे पण क्वेश्चन राहतील, काही जास्त डिफरंट राहत नाही. फक्त एक स्टेप चेंज होते, ती पण नंतर पूर्ण एसएफ कॅल्क्युलेशन बीएम कॅल्क्युलेशन ॲज इट इज राहतील, काही जास्त चेंज नाहीये. सो एसएफ बीएम डायग्राम ड्रॉ करायची एका बीमसाठी. बीम आपल्याला डायग्राम मध्ये दिलाय. ऑल्सो लोकेट क्वेश्चन मध्ये इथं मेन्शन केलंय की पॉईंट ऑफ झिरो शेअर फोर्स अँड पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काढा. ठीक आहे, स्टार्ट कुठून करणार? सगळ्यात पहिले या डायग्रामचं कन्व्हर्जन करावं लागेल. जे युडीएल दिलंय त्याचं पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्जन करून घेऊ. बघा आता यावेळेस पहिल्यांदा असा फोर्स आला आहे की एंडवर ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड नाही व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट होतोय. 300 न्यूटनचा 400 न्यूटन मीटरचा युडीएल ची इंटेन्सिटी दिली आहे. न्यूटन पर मीटर आहे ना, तर इंटेन्सिटी दिली आहे. मल्टिप्लाय बाय लेंथ 400 into 2 800. सो 800 न्यूटनचा लोड ऍक्ट होईल एक्झॅक्टली ऍट द सेंटर. सो 2 मीटर टोटल लेंथ आहे, तर 1 मीटर ह्या साईडला 1 मीटर ह्या साईडला. कारण युडीएल किती डिस्टन्स पर्यंत स्प्रेड होता? पूर्ण 2 मीटर पर्यंत स्प्रेड आहे. तर अशा पद्धतीने तुमची डायग्राम येणार आहे. ठीक आहे, याला आपण नाव देऊन टाकू. लेट्स से दिस वन इज ए, दिस वन इज बी. असे दोन पॉइंट्स भेटले तुम्हाला. सो शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करणार आपण आता इथं. SF calculations. So here shear force at point B. आपल्याला सेक्शन लक्षात पाहिजे. पहिले सेक्शनच्या राईटला खाली येणारा फोर्स आणि लेफ्टला वर जाणारा फोर्स पॉझिटिव्ह. सेक्शनच्या राईटला वर जाणारा, लेफ्टला खाली येणारा फोर्स निगेटिव्ह. मग आता आपण जर शेअर फोर्स ऍट पॉईंट बी पाहिलं तर आपला सेक्शन इथं राहतो बीच्या जस्ट लेफ्टला. तर आता हा बीच्या राईटला जो फोर्स आहे हा बीच्या राईटला वर चाललेला आहे, तर हा फोर्स कसा येईल तुमचा? निगेटिव्ह. आतापर्यंत मी जेवढे पण क्वेश्चन घेतले होते त्याच्यामध्ये हा 300 न्यूटनचा फोर्स जो एंडवर राहायचा तो खाली येत होता, त्यामुळे आपण त्याला कायम पॉझिटिव्ह घ्यायचो. यावेळेस हा फोर्स वर चाललाय तर इट शुड बी निगेटिव्ह. सो दिस विल बी युअर -300 न्यूटन. ठीक आहे, बीचं झालं. नाव शिअर फोर्स ऍट ए. दोनच पॉईंट आहे आपल्याकडे, दोन्ही एक्स्ट्रीम पॉईंट आहेत है ना, म्हणून टू द राईट टू द लेफ्ट करायची गरज नाहीये. सो ए वर जर सेक्शन घेतलं तर ए च्या राईटला हा वर चाललाय म्हटल्यावर हा निगेटिव्ह येईल, आणि ए च्या राईट साईडला हा वरून खाली येतोय, सेक्शनच्या राईट साईडला वरून खाली येतोय म्हटल्यावर हा पॉझिटिव्ह येईल. सो -300 प्लस 500 प्लस 800 -300 प्लस 800 टोटल किती आलं? +500 न्यूटन. शिअर फोर्स भेटून गेले दोन्ही. मग आता जर आपण ज्यावेळेस एसएफ डायग्राम ड्रॉ करतो शिअर फोर्स डायग्राम, त्यावेळेस तुम्हाला आपोआप कळून जातं. बघा एसएफडी ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करणार तर एक व्हॅल्यू तुम्ही जर पाहिलं तर हा पॉइंट ए होता, हा पॉइंट बी आहे. एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये, एक व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये. ए पॉइंट वरची जी व्हॅल्यू आहे दॅट इज +500 न्यूटन आहे, आणि बी पॉइंट वरची जी व्हॅल्यू आहे ती -300 आहे. जर ए आणि बी पॉइंटला जॉईन करायचं आहे तर कसं जॉईन करणार? आता आपल्याला दिसतंय की ए आणि बी मध्ये कम्प्लीट युडीएल होता, आणि आपण काय शिकलोय की एसएफ डायग्राम मध्ये जर युडीएल असेल तर इन्क्लाइंड लाईनने ड्रॉ करावं लागतं. सो +500 पासून -300 पर्यंत कम्प्लीट काय होऊन जाईल? इन्क्लाइंड लाईन. सो दिस विल बी -300. मायनस दाखवायची गरज नाही. शिअर फोर्स आहे तर न्यूटन दाखवू शकता तुम्ही. इथं 500 न्यूटन हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. आता यामध्ये आपल्याला असा एक पॉइंट भेटला की ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू ही सेक्शन चेंज करते, म्हणजे पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह मध्ये जाते. मग ज्या पॉइंटवर सेक्शन चेंज होतो, म्हणजे पॉझिटिव्ह साइड कडून निगेटिव्ह कडे किंवा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे ज्यावेळेस शिअर फोर्स मध्ये लाईन जातात, तर त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ झिरो शेअर. याला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ झिरो शेअर है ना. पी नॉट ने दाखवून दिलं, किंवा तुम्ही पाहिजे तर नोटेशन काही वेगळं पण देऊ शकता. ठीक आहे, पण यासाठी जे नोटेशन वापरलं जातं ते मोस्टली पी नॉटच वापरलं जातं पॉइंट ऑफ झिरो शेअर साठी. ठीक आहे, सो इथं पी नॉट आहे.
आता पॉइंट ऑफ झिरो शेअरला काय करायचं होतं आपल्याला, लोकेट करायचं इन द सेन्स आपल्याला त्याला दाखवायचं की तो कुठं आहे. मग काय करणार, लेट से की या झिरो शेअरचं डिस्टन्स एक्स आहे कुठून, पॉइंट बी पासून. मी काय कन्सिडर केलं की लेट एक्स बी द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ झिरो शेअर फ्रॉम द बी. इथं मेन्शन करून घ्यायचं असं, लेट एक्स बी द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ झिरो शेअर फ्रॉम बी पॉइंट पासून एक्स इतक्या अंतरावर तुमचा पॉइंट ऑफ झिरो शेअर आहे. मग आता तुम्हाला हे तर माहिती आहे की इथं नावातच आहे बघा की पॉइंट ऑफ झिरो शेअर आहे. पॉइंट ऑफ झिरो शेअरचा अर्थ काय राहतो, पॉइंट ऑफ झिरो शेअरचा अर्थ काय की त्या पॉइंटवर शिअर फोर्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. ठीक आहे. मग बघा इकडे व्यवस्थित याला करायचं कसं आहे की ए आणि बी पॉइंटच्या एक कुठेतरी असा एक पॉइंट येतोय, लेट्स से हिअर. या ठिकाणी काय येतोय, तुमचा पॉइंट ऑफ झिरो शेअर येतोय. आणि हे इथं दाखवायला विसरायचं नाही मेन डायग्राम मध्ये. हा, ज्याचा डिस्टन्स तुम्ही बी पॉइंट पासून किती कन्सिडर केलाय, ज्याचा डिस्टन्स तुम्ही बी पॉइंट पासून किती कन्सिडर केलं होतं या ठिकाणी, एक्स. ठीक आहे, बी पासून एक्स इतक्या अंतरावर आहे. पी नॉट हा पॉइंट आहे, एक्स इतका अंतर आहे. मग शिअर फोर्स आता काय करायचं, इथं आल्यानंतर शिअर फोर्स ऍट पॉइंट पी नॉट पर्यंत शिअर फोर्सची व्हॅल्यू काढा. सेक्शनच्या राईटला वर चाललेला आहे फोर्स, जसं इथं घेतलं होतं सेम तसं सेक्शनच्या राईटला वर चाललाय म्हटल्यावर मायनस घ्यावं लागेल. सो -300. आता पूर्ण 800 येईल का, पूर्ण 800 येईल नाही. 800 काय होते, युडीएलचं कन्व्हर्जन केलं होतं आपण पॉइंट लोड मध्ये. आता किती युडीएल घ्यावं लागेल तुम्हाला, फक्त इतका, कारण एवढाच पोर्शन पी नॉट पर्यंत काउंट होईल. पी नॉटची आपण राईट साइड बघतो ना फक्त, तर पी नॉटची राईट साइड जर तुम्ही ऑब्झर्व करताय तर युडीएल इथला जो युडीएल आहे त्याची पण इंटेन्सिटी किती, 400. हा पूर्ण युडीएलची इंटेन्सिटी 400. तर युडीएलची इंटेन्सिटी 400 आणि त्याचं डिस्टन्स किती बरं, पी नॉट पर्यंतचं एक्स है ना. आणि त्या 400 गुणिले एक्स कसा ऍक्ट होईल, इथून असा व्हर्टिकली डाऊनवर्ड. जसं इथं 800 घेतलं होतं आपण पूर्ण याच्यासाठी, पूर्ण युडीएल साठी, तसा हा 400 गुणिले एक्स असा इथं काहीतरी आला असता. ठीक आहे. आणि तो काय येईल आता, सेक्शनच्या पी नॉट वर जर तुम्ही शिअर फोर्स घेताय तर सेक्शनच्या राईटला येतो तर प्लस येणार आहे. सेक्शनच्या राईटला वरून खाली येणारा प्लस. युडीएल किती आहे, 400. त्याचा डिस्टन्स किती राहील, एक्स. हे काय झालं, दिस इज द कन्व्हर्जन ऑफ युडीएल इनटू द पॉइंट लोड. ठीक आहे, 400 इंटू एक्स इज इक्वल टू काय आलं पाहिजे, 0. पुन्हा एकदा बघा ही कन्सेप्ट, पुन्हा एकदा बघा. इथं तुमचा असा एक फोर्स आहे 300 न्यूटनचा, इथं पूर्ण युडीएल पसरलेला आहे असा काहीतरी. एक मध्येच एक पॉइंट येतोय तुमचा असा पी नॉट, ज्या पॉइंटवर तुम्हाला इथून कळलं की काय येणार आहे, एक पॉइंट ऑफ झिरो शेअर येतोय. तुम्ही काय कन्सिडर केलं की लेट एक्स इतक्या अंतरावर पॉइंट बी पासून एक पॉइंट आहे पी नॉट, ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. मग शिअर फोर्सची व्हॅल्यू जर या पॉइंटवर 0 येणार आहे आणि या युडीएलची इंटेन्सिटी किती होती, 400 न्यूटन पर मीटर. मग कॅल्क्युलेशन करा. इथं जर हे जर तुमचं सेक्शन आहे तर सेक्शनच्या राईटला वर जाणारा फोर्स, सेक्शनच्या राईटला वर जाणारा फोर्स किती काय येणार, मायनस. सो बी वर ऍक्ट होणारा -300. हा जो युडीएल आहे या युडीएलची इंटेन्सिटी किती आहे, 400 ची. युडीएलचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये करावं लागेल. तो पण कुठपर्यंत, सेक्शन पर्यंतच घ्यायचा आहे, म्हणजे इतकाच भाग द्यावा लागेल. सो 400 इंटू एक्स. ठीक आहे, कुठे ऍक्ट होतोय तो, वरून खाली ऍक्ट होईल ना पॉइंट लोड. युडीएलचा कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये केलं तर वरून खाली ऍक्ट होईल या पद्धतीने. सो सेक्शनच्या राईटला वरून खाली येणारा फोर्स काय घ्यावा लागेल, प्लस. सो 400 इंटू एक्स आणि हा -300, हा 400 इंटू एक्स. दोनच फोर्सेस येतील पी नॉट पर्यंत आणि या दोघांची समेशन किती आली पाहिजे, 0. का बरं, कारण पी नॉट वर आपण इथून पाहिलं की पी नॉट वर शिअर फोर्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. तर तुमचं इथून एक कन्क्लुजन बनतं हे की -300 प्लस 400 इंटू एक्स इज इक्वल टू 0. -300 इकडे आणून प्लस केला. सो 400 इंटू एक्स इज इक्वल टू 300. 0 0 0 0 कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 3/4 म्हणजे येतं 0.75 मीटर. म्हणजे इथून काय भेटलं, पॉइंट ऑफ झिरो शेअर जो आहे तो किती अंतरावर आहे, 0.75 मीटर अंतरावर आहे. कुठून, फ्रॉम बी. सो इथं तुम्ही पाहिजे तर लिहू शकता की पॉइंट ऑफ झिरो शेअर इज ॲट डिस्टन्स
क्वेश्चन ड्राफ्ट करतो मी आता. That distance 0.75 meter from point B. झालं, पॉइंट ऑफ झिरो शेअरचा कन्सेप्ट कंप्लीट झाला. ठीक आहे. यानंतर जो आपला नेक्स्ट कन्सेप्ट राहील तो असणार आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचा. आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आपल्याला कुठे भेटतं, ज्यावेळेस आपण बेंडिंग मोमेंटची कॅल्क्युलेशन करतो. मग सगळ्यात पहिले आपण बीएम कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेशन बी पॉइंट वरून. सो बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी ऑफ कोर्स काय येणार आहे, झिरो. कायम कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फ्री एंड वर मोमेंट कायम झिरो. नाउ नेक्स्ट मोमेंट ऍट पॉइंट ए. मोमेंट ऍट पॉइंट ए जर घेतोय आपण तर हा सगळ्यात पहिले हे पाहिजे आपल्याला सेक्शनच्या दोन्ही साईडला वर येणारे फोर्स आणि सेक्शनच्या दोन्ही साईडला खाली येणारे फोर्स असेच होते. ठीक आहे. तर सेक्शनच्या दोन्ही साईडला वर येणारे फोर्स आपण काय घेतो, वर येत असले तर आपण त्यांना पॉझिटिव्ह घेतो आणि खाली येत असले तर त्यांना आपण निगेटिव्ह घेतो. सो हे वर येणारे पॉझिटिव्ह, खाली येणारे निगेटिव्ह असंच घेतलं जातं. ठीक. मग 300 न्यूटनचा फोर्स या पद्धतीने फिरेल ए पॉइंट कडे. ए वर मुवमेंट घेत आहे ना. फोर्स कितीचा आहे, 300. डिस्टन्स किती आहे, सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट 300 आणि ए मधलं अंतर किती आहे, 2 मीटरचं. सो 300 इंटू 2 मुवमेंट घेताय तुम्ही, फोर्स इंटू डिस्टन्स. कसा येतोय तो, या पद्धतीने वर येतोय. सो वर येणारा काय घ्यायला लागेल, पॉझिटिव्ह. सो प्लस 300 इंटू 2. त्यानंतर हे पूर्ण युडीएल येऊन जातं. सेक्शन जर ई वर आहे तुमचं तर पूर्ण युडीएल काउंट मध्ये येतं. मग पूर्ण युडीएलचं कन्वर्जन केलं पॉइंट लोड मध्ये, किती हा 800. सो 800 आणि हा कसा फिरणार आहे ए कडे या पद्धतीने, म्हणजे हा खाली येतोय लाईक दिस. तर हा येऊन जाईल निगेटिव्ह. मायनस फोर्स कितीचा आहे 800. डिस्टन्स किती आहे 1 मीटर. हे भेटलं तुम्हाला मुवमेंट. ठीक आहे. आता हे कसे घ्यायचे मुवमेंट वगैरे हे तुम्हाला कळून गेलं असेलच आतापर्यंत. मी असं गृहीत धरतोय. आपण बरेच क्वेश्चन घेतले मुवमेंट वगैरे काढण्याची, कसे राहतात काय राहतात ते तुम्हाला माहिती असेल आता ना. सो मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय होते, प्लस 600 मायनस 800 किती आलं ते, मायनस 200 न्यूटन मीटर. काय येऊन गेलं ते, मायनस 200 न्यूटन मीटर. चलो ठीक आहे. मग आता हे प्लस 600 मायनस 200 घेतलं आपण, सॉरी मायनस 800 घेतला, तर मायनस 200. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करूया. सो सॉरी बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन झाली, त्याची डायग्राम ड्रॉ करू. दोनच पॉइंट आहे आपल्याकडे, एक ए पॉइंट बी पॉइंट. बी पॉइंट वर मुवमेंट 0 आहे आणि ए पॉइंट वर मुवमेंट किती आहे, मायनस 200. सो हियर इज द व्हॅल्यू मायनस 200. ठीक. तर मायनस 200 इथं आहे तुमचं आणि इथं किती आहे 0. आता जर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात असेल तर मी हे पण सांगितलं होतं की जो पॉइंट ऑफ झिरो शेअर राहतो त्या पॉइंट ऑफ झिरो शेअर वर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट येतं. हे तुम्हाला क्वेश्चन आता जे ऑनलाईन एक्झाम झालेत ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस विचारला गेला सॉमच्या पेपरमध्ये की मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट कोणत्या पॉइंटवर राहतं. तर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट त्या पॉइंटवर राहतं ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू काय असते 0. सो पॉइंट ऑफ झिरो शेअर जो आहे तुमचा हा पी नॉट, या ठिकाणी व्हॅल्यू जी येणार आहे ती काय येते, मॅक्सिमम येते. व्हॅल्यू जी येते ती मॅक्सिमम येत राहते. मी आता ती डायग्राम ड्रॉ करून टाकली आहे, पण काही हरकत नाही, माझ्या लक्षात आहे. मी इथे डायग्राम ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे मी काय करतोय. एक तर आपल्याकडे बोर्ड छोटा ना त्याच्यामुळे बराच प्रॉब्लेम येतो. डायग्राम कशी होती आपली, एक बीम होता कॅन्टिलिव्हर बीम लाईक दिस. इथं पूर्ण युडीएल होतं, इथं 300 न्यूटनचा फोर्स आहे, 400 न्यूटन पर मीटर, 2 मीटरचा अंतर आहे. असंच होतं. हा पॉइंट बी, हा पॉइंट ए. आणि आपण पाहिलं होतं की हा एक असा पॉइंट भेटला होता आपल्याला पी नॉट
त्याचं अंतर किती भेटलं होतं 0.75 मीटर. इतक्या अंतरावर बी पासून 0.75 मीटर अंतरावर एक पॉईंट होता जिथं शिअर फोर्सची व्हॅल्यू 0 येऊन राहिली होती. चलो ठीक आहे. मग कधीही लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार ए पॉईंट बी पॉईंट वर तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचीच आहे. सोबत हा जो पी नॉट पॉईंट आहे ज्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू किती आहे 0 आहे त्या पर्टिक्युलर पॉईंटवर सुद्धा बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन करायला विसरायचं नाही. सो बेंडिंग मुवमेंटची कॅल्क्युलेशन ॲट द पी नॉट काय करणार, हा तुमचा सेक्शन होऊन जाईल. हा फिरेल कसा, हा तुमचा जर सेक्शन आहे पी नॉटचा, बी पॉईंट इथं आहे, हा वरती चाललाय तर हा या पद्धतीने वर चाललाय. वर चाललाय काय घेणार त्याला पॉझिटिव्ह येणार. सो दॅट इज +300 इंटू डिस्टन्स किती आहे पी नॉट पर्यंतचं 0.75 आहे. +300 इंटू 0.75. ओके. त्यानंतर हा जो इतका भाग आहे याच्यामध्ये हा UDL दिसतोय तुम्हाला. या UDLचं कन्वर्जन पण करावं लागेल पॉइंट लोड मध्ये. ऑफकोर्स त्याचा सुद्धा मुवमेंट बनेल ना. मग आता हे तुम्हाला माहिती की याची इंटेन्सिटी किती होती दिलेली आपल्याला 400 न्यूटन पर मीटर. अंतर किती त्याचं 0.75. सो प्लस घ्यायचं मायनस घ्यायचं ते नंतर बघू, पहिले लिहून घेऊ 400 इंटू 0.75. हा पॉईंट व्यवस्थित समजा. याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट गडबड करतात आणि हाच एक पॉईंट असा आहे याच्यामध्ये की जो समजायला थोडासा कठीण आहे. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचा काय करत होतो आपण, मुवमेंट काढत होतो कुठं ज्या ठिकाणी पॉइंट 0 शेअर आलेला आहे, पॉइंट ऑफ 0 शेअर आला आहे. मग या ठिकाणी जर पॉइंट ऑफ 0 शेअर आहे हिअर तर इतकं अंतर घ्यावं लागेल. म्हणून पहिले 300 इंटू डिस्टन्स घेतलं 0.75चं. आता या डिस्टन्स मध्ये जो तुमचा UDL आहे, ठीक आहे, इथं जो तुमचा UDL आहे या UDLचं कन्वर्जन सुद्धा तुम्हाला पॉइंट लोड मध्ये करावं लागेल ना. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये. UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं की मग त्याचं काय घ्यावं लागेल मुवमेंट. आणि हा UDL जर पॉइंट लोड मध्ये केला तर हा व्हर्टिकली डाऊनवर्ड येईल. म्हटल्यावर त्याचा मुवमेंट या पद्धतीने येणार आहे. म्हटल्यावर ते काय मायनस UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये कसं करतो आपण, UDL ची इंटेन्सिटी 400 मल्टिप्लाय बाय त्याचा डिस्टन्स किती आहे 0.75. हे काय झालं, UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं. आपल्याला काय घ्यायचं इथं बेंडिंग मुवमेंट बद्दल बोलतोय आपण. तर UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स बी घ्यावं लागेल. मुवमेंट काय कसा घेतो आपण, फोर्स इंटू डिस्टन्स. तर डिस्टन्स किती येईल, जर ते पूर्ण 0.75 होतं तर त्याच्या अर्ध्यावर त्याचा लोड ऍक्ट होईल. परत एकदा बघा हे समजून घ्या, फक्त एवढाच पॉइंट महत्वाचा आहे. हा बी पॉइंट, हा पी नॉट पॉइंट, हा इतका UDL आहे. इथं 300 होतं, हे अंतर किती सांगितलं 0.75. तर मी काय केलं 300 इंटू 0.75 वर चाललाय पॉझिटिव्ह घेतला. याचा रोल समजा. या UDL ची इंटेन्सिटी 400 न्यूटन पर मीटर होती. मग सगळ्यात पहिले या UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये करावं लागलं असतं. ते कसं करणार तुम्ही, 400 इंटू 0.75 हे UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये झालं फोर्स इंटू तेवढ्या UDL ची लेंथ. ठीक आहे. मग आता हे कन्वर्जन होऊन गेलं UDLचं पॉइंट लोड मध्ये. आपल्याला सेक्शन इथे आहे पी नॉट पॉइंटवर. तर मग हे जे काही कन्वर्जन झालं UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये, मुवमेंट काय राहतो आपला, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स ना. आणि हा फिरून असा येणार आहे वरून खाली, तर काय घ्यावं लागेल त्याला मायनस 400 इंटू 0.75 हे कन्वर्जन झालं पॉइंट लोड मध्ये मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे, हे पूर्ण डिस्टन्स किती होतं 0.75 त्याच्या हाफ, 0.75 च्या मल्टिप्लाय बाय 0.75 डिवाइड बाय 2. सो इथं जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट भेटून जाईल ऍट पॉइंट पी नॉट. ते येतं तुमचं मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू 112.5 न्यूटन मीटर. ठीक आहे. मग ही व्हॅल्यूज भेटल्या तुम्हाला बेंडिंग मुवमेंटच्या. बघा आता क्वेश्चन समजा मग की जर भलेही त्या ठिकाणी 1 आणि 2च पॉईंटवर आपण शेअर फोर्स काढला आणि शेअर फोर्स 2 पॉईंटवर काढल्यानंतर आपल्याला माहित पडलं की त्या ठिकाणी पॉईंट ऑफ 0 शेअर आहे. तर बेंडिंग मुवमेंट काढताना ते 2 पॉईंटवर तर काढायचंच आहे, सोबत पॉईंट ऑफ 0 शेअर वर पण काढावा लागतो. आणि मग त्यालाच तुम्ही सरळ अशा पॅरलल लाईन खाली ओढू शकता. ए पॉईंट
बी पॉईंट, तो होता तुमचा पी नॉट पॉईंट. व्हॅल्यूज लिहा. बी पॉईंटवर व्हॅल्यू 0 आहे. ए वर व्हॅल्यू किती आहे -200. सो हिअर इट इज 200 न्यूटन मीटर. बी पॉईंटवर व्हॅल्यू सॉरी पी नॉट पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे +112.5 आहे. इथं अशी काहीतरी येऊन जाईल +112.5 न्यूटन मीटर. आणि इथं किती राहील 0. तर इथून काय करणार आता बघा, पूर्ण आपल्याला माहिती आहे की ए टू बी पूर्ण युडीएल आहे. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये ज्यावेळेस युडीएल राहतं तर काय येतो, कर्व येतो है ना, कॉन्केव कर्व आपण म्हटलं होतं. सो लाईक दिस एक कर्व येईल. ओके, पी नॉट पासून डी पर्यंत सुद्धा काही एक कर्वच आहे. ओके लाईक दिस. सो बघा आता इथं परत एकदा काय बघायला भेटलं की बेंडिंग मुवमेंट मध्ये डायग्राम मध्ये सुद्धा हा खालचा पार्ट जो आहे तो निगेटिव्ह आहे, वरचा पार्ट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथं सुद्धा साइन चेंज होत आहे. ठीक आहे, आणि इथं सुद्धा साइन जर चेंज झाला सो दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. या पॉइंटला काय म्हटलं जातं, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हटलं जातं. मग आणि तुम्हाला याचं सुद्धा लोकेशन दाखवायचं राहतं. सो लेट्स से दिस लोकेशन इज एक्स डॅश ना. इथं मेन्शन करायचं लेट एक्स डॅश बी द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर फ्रॉम पॉइंट बी पॉइंट पासून एक्स डॅश इतक्या अंतरावर आपला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहे. ठीक आहे, यांचं काम झालंय. बोर्डला नसल्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो याशिवाय हे मोठमोठे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. ठीक आहे, आता आपण ऍडजस्ट करतोय. बघा आता मग करायचं काय अशा केसेस मध्ये. आता इथं काय माहित पडतंय की पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर असा पॉइंट आहे की ज्या ठिकाणी मोमेंटची व्हॅल्यू किती, बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0. जसा हा एक पॉइंट होता जिथं शिअर फोर्सची व्हॅल्यू काय होती 0, तसा हा एक पॉइंट आहे तिथं बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. बीएमडी ना तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम. सो बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काय राहतं 0. त्या पॉइंट पर्यंतचा मोमेंट काढून घ्या. मग आपल्याला परत एकदा बीमची डायग्राम ड्रॉ करावी लागेल. पुढच्या क्वेश्चन मध्ये मी बीमची डायग्राम राहूच दिला, आता मिटवणारच नाही. इथं होतं तुमचं 300 न्यूटन बी पॉइंट, हे होतं तुमचं 2 मीटर. आता हा आहे तुमचा ए पूर्ण युडीएल होतं आणि या पूर्ण युडीएल वर असा एखादा पॉइंट भेटलेला इथं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहे. हा होता तुमचा पॉइंट डिस्टन्स एक्स डॅश. युडीएल ची इंटेन्सिटी किती सांगितली आहे 400 न्यूटन पर मीटर. चलो सो 300 वरती येतोय, प्लस घ्यावं लागेल. सो +300 इंटू डिस्टन्स किती आहे या पॉइंट पर्यंतचं, या पॉइंट वर घ्यायचं ना आपल्याला, डिस्टन्स इथलं काढायचं आहे. या पॉइंटचा आपल्याला मोमेंट माहिती आहे किती आहे 0 राहणार आहे. सो 300 इंटू डिस्टन्स एक्स डॅश. पुढे युडीएलचं कन्वर्जन पहिले कशात करावं लागेल, इतका जो युडीएल आहे हा पार्ट याचं कन्वर्जन तुम्हाला पॉइंट लोड मध्ये करावं लागेल. कसं करणार, 400 इंटू ते डिस्टन्स किती आहे एक्स डॅश, प्लस मायनस ते नंतर डिसाइड करू. 400 इंटू एक्स डॅश मल्टीप्लायला हे काय झालं युडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड. आता पॉइंट लोड मध्ये झाल्यानंतर फोर्स इंटू डिस्टन्स करावं लागतं. सो मल्टीप्लाय बाय डिस्टन्स हे किती राहील, हे पूर्ण जर एक्स डॅश आहे तर त्याच्या अर्ध राहील. आपल्याला माहिती आहे की युडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये केलं की तो पॉइंट लोड एक्झॅक्टली सेंटरला असतो. सेंटरला असतो म्हणून एक्स डॅश बाय 2. हे अंतर किती असणार आहे तुमचं एक्स डॅश बाय 2. हे अंतर किती असणार आहे एक्स डॅश बाय 2 लाईक दिस. आणि हा कसा फिरेल, वरून खाली येईल, खाली येईल म्हटल्यावर हा मायनस मध्ये आणि इक्वल टू काय असणार आहे 0. कारण त्या पॉइंटवर मोमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार. बस झालं, आता कॅल्क्युलेशन करा. काय येईल 300 एक्स डॅश मायनस 400 एक्स डॅश इंटू एक्स डॅश काय होऊन जाईल एक्स डॅश का स्क्वेअर डिवाइड बाय 200 इक्वल टू 0. मायनसची व्हॅल्यू इकडे आणून प्लस मध्ये टाकून दिली
300 x dash is equal to 200 x dash square. x dash चा स्क्वेअर आणि एक x dash कॅन्सल. x dash काढायचा आहे 300 by 200 उत्तर येऊन जातं 0000 कॅन्सल 1.5 मीटर. सो इथून तुम्हाला भेटून गेलं की पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इज ॲट डिस्टन्स 1.5 मीटर फ्रॉम पॉइंट बी. तुम्हाला याचं पण लोकेशन माहीत पडून गेलं. या पद्धतीने तुम्हाला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, नसेल कळलं थोडंफार बी तर परत एकदा बघा. तसा मी अजून एक क्वेश्चन घेतोय याच पॅटर्नचा, जेणेकरून तुमचे राहिलेले डाऊट्स क्लिअर होऊन जातील. बघा नेक्स्ट क्वेश्चन सिमिलर पॅटर्नचा क्वेश्चन आहे. आता थोडा आपण फास्ट घेऊया. शेअर फोर्स बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची फॉर द बीम शोन इन फिगर. एक गोष्ट लक्षात घ्या की शेअर फोर्स बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कॉन्ट्रा शेअर तेव्हाच येतात मोस्टली ज्यावेळेस एखादा फोर्स अपोजिट डायरेक्शनला जात असेल. आतापर्यंत मी तुम्हाला जे या लेक्चरच्या पूर्वी जितके बी क्वेश्चन घेतले होते ना त्याच्यामध्ये सगळे फोर्सेस वरून खाली येत होते, त्यामुळे त्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर कॉन्ट्राफ्लेक्चर यायचीच नाही. जर एखादा फोर्स वर जातोय सो लक्षात घ्या की कॉन्ट्राफ्लेक्चर कॉन्ट्रा शेअर येऊ शकतो. मग काय करणार, आता मी सगळ्या डायग्राम इथंच ड्रॉ करणार आहे जेणेकरून ते मागच्या वेळेस सारखी गडबड व्हायला नको. सो ई पॉइंट या ठिकाणी आहे. मी सगळ्यात पहिले यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये करून घेईन. ते फक्त याच्यासाठी कारण मी पहिले एसएफ कॅल्क्युलेशन करायला मला सिंपल जातं. सो लोड किती सांगितलाय, इंटेन्सिटी सॉरी 2 किलो न्यूटन पर मीटर. डिस्टन्स दिलाय 4चं, ऍक्ट होईल त्याच्या सेंटरला. सेंटरला म्हटल्यावर हे 2 मीटर येऊन जातं, हे 2 मीटर येतं. ठीक आहे, आणि 2 × 4 8 किलो न्यूटनचा लोड. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले इथं एसएफ कॅल्क्युलेशन स्टार्ट करू. एसएफ कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. सो पहिलं कॅल्क्युलेशन शियर फोर्स ॲट पॉइंट बी. सेक्शनच्या जस्ट थोडंसं लेफ्ट. सेक्शनच्या लेफ्टला कन्सिडर केला आपण. सेक्शन राहिला वरून खाली येणारा, दिस इज पॉझिटिव्ह and this will be your negative. ठीक आहे, अरे बाप. तर मग ही कंडिशन 3.5 किलो न्यूटन जो आहे तो सेक्शनच्या राईटला आहे आणि वर चाललाय तो मायनस येणार. सो दिस विल बी युअर -3.5 किलो न्यूटन. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट ई पॉइंट वर येऊन ई पॉइंट वर ए पॉइंट वर जर सेक्शन घेतला तर 2 फोर्स आहे. एक सेक्शन इथे आहे ना ए पॉइंट वर, तर एक राईटला वर चाललाय, एक राईटला खाली येतोय. सेक्शनच्या राईटला वर चाललाय तर हा मायनस येऊन जाईल -3.5, आणि हा सेक्शनच्या राईटला खाली येतोय तर हा पॉझिटिव्ह आहे तर +8 जर आला तर किती येऊन जाईल 4.5. ठीक आहे, सो दिस विल बी 4.5 किलो न्यूटन. ठीक, चलो हे 2 पॉइंट भेटल्यानंतर आपण सगळ्यात पहिले काय करणार, एसएफडी ड्रॉ करूया. ओके, सो दिस विल बी युअर एसएफडी. हियर इट इज युअर पॉइंट ए, हियर इट इज युअर पॉइंट बी. ए पॉइंट वर व्हॅल्यू किती आहे +4.5 आणि बी पॉइंट वर व्हॅल्यू किती आहे -3.5. लाईक दिस. दिसतंय तुम्हाला आता की सेक्शन चेंज होणार कारण पूर्ण याच्यात यूडीएल आहे. यूडीएल म्हटल्यावर इन्क्लाइंड लाईन येईल and this will be look something like this. Yes, like this. ये हा पॉइंट. ठीक आहे, याला काय नाव देणार तुम्ही P0. हा राहील तुमचा पॉइंट ऑफ झिरो शेअर, आणि याला तुम्ही पाहिजे तर या पद्धतीने डायरेक्टली एक्झाम मध्ये सुद्धा डॉटेड वरती दाखवू शकतात. आणि इथं नाव द्यायचं मग P0. लेट्स से याचा डिस्टन्स किती कन्सिडर करून घ्यायचं x.
आता त्याची लोकेशन दाखवावी लागेल ना, आलाय तर लोकेशन दाखवायचीच आहे. तर इथं लिहायचं लेट x be the distance of P naught from point B. आणि आपल्याला माहिती राहतं काय की शिअर फोर्स ॲट पॉईंट P नॉट इज इक्वल टू काय असणार आहे 0, कारण तो पॉईंट ऑफ 0 शिअर आहे किंवा त्याला पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर सुद्धा वाटलं जातं. सो आता P नॉट पॉईंट पर्यंत काय करणार, P नॉट वर तुम्ही घेणार सेक्शन आणि त्या पॉईंट पर्यंत शिअर फोर्सच्या व्हॅल्यूज काढणार. हा जर तुमचा सेक्शन आहे तर सेक्शनच्या राईटला खालून वर जाणारा फोर्स काय घेतला जातो मायनस, सेक्शनच्या राईटला खालून वर जाणारा फोर्स काय घेतला जातो मायनस. सो पहिला येऊन जाईल -3.5. दुसरं ही युडीएल आहे, इंटेन्सिटी किती आहे 2 ची, डिस्टन्स एक्सच घ्यावं लागेल आता फक्त. आणि ऑफकोर्स युडीएलचं कन्वर्जन तुम्ही जेव्हा पॉईंट लोड मध्ये करता तर वरून खाली येईल ते, आणि सेक्शनच्या राईटला वरून खाली जर फोर्स येणार आहे तो कसा येईल पॉझिटिव्ह. सो प्लस युडीएल ची इंटेन्सिटी 2 डिस्टन्स एक्स. आता जर कोणाला कन्फ्युजन असेल की सर तुम्ही इथं एकचदा एक्स मल्टिप्लायला घेताय, मागच्या ह्याच्यात 2 × x समजा असं काहीतरी x मल्टिप्लाय बाय x/2 असं बी घेतलं होतं तर ते बेंडिंग मोमेंटमध्ये येतं, BM मध्ये येतं ते, याच्यात पडेल पण पुढच्या ह्याच्यात येईल. कारण इथं आपण फक्त शिअर फोर्स बद्दल बोलतोय, तर युडीएलचं कन्वर्जन फक्त फोर्स मध्ये करायचं है ना. ज्यावेळेस आपण मुवमेंट घेतो तर मुवमेंट घेताना डिस्टन्स बी घ्यावं लागतं ना, मग ते डिस्टन्स आपण जेवढं काही समजा x घेतलेलं राहिलं तर x/2, x डॅश घेतलं तर x'/2 त्या पद्धतीने येत जातं. सो झालंय शिअर फोर्स कॅल्क्युलेशन इथपर्यंत. -3.5 2 × x वरून खाली येतोय पॉझिटिव्ह घेतला इतकंच येईल इज इक्वल टू 0. सो -3.5 इकडे येताना प्लस, सो 2x इज इक्वल टू 3.5 येतं, देअरफॉर x इज इक्वल टू 3.5 डिवाइड बाय 2 1.75 मीटर. तर इथं लिहू शकता तुम्ही पॉईंट. सो P naught is at distance 1.75 meter from point B. B पॉइंट पासून 1.75 मीटर अंतरावर तुमचा P नॉट हा पॉइंट असणार आहे. चलो हे बी झालं. आता SF नंतर तुम्ही जाणार आहात BM कॅल्क्युलेशन साठी. आणि डोंट फॉरगेट की BM कॅल्क्युलेशन मध्ये आता x ची व्हॅल्यू माहित पडून गेली ना, पाहिजे तर इथं तुम्ही मेन्शन करू शकता किती ती 1.75 मीटर. जसं तुम्हाला लास्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये आता फक्त 2 पॉईंटनी घ्यायचे. किती पॉईंट घ्यावे लागतील, B, P नॉट आणि A, 3 पॉईंट घ्यावे लागतील. सो ऑफकोर्स बेंडिंग मोमेंट फ्री एंडवर काय असतं 0. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ए वर घेऊन टाकू पहिले डायरेक्ट याच्या अकॉर्डिंग. ए वर जर सेक्शन घेतला बेंडिंग मोमेंटचं कसं राहतं कॅल्क्युलेशन, वर जाणारे पॉझिटिव्ह खाली येणारे निगेटिव्ह, बरोबर. तर बी पॉईंटचा कसा जाईल हा वरती या पद्धतीने. तर बी पॉईंट वाला 3.5 जर वर जाणार आहे तो प्लस येईल, प्लस 3.5 इंटू डिस्टन्स कुठपर्यंत घ्यायचं आहे ए पॉईंट पर्यंत. 3.5 बी वर आहे, डायरेक्टली ए पर्यंत घ्यायचं आहे. तर अंतर किती आहे 4, 3.5 इंटू 4. ठीक आहे. त्यानंतर युडीएलचं कन्वर्जन पॉईंट लोड मध्ये केलं, किती आहे फोर्स 8 न्यूटनचा, 8 किलो न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्टन्स ए पॉईंट पर्यंत, त्याचा डिस्टन्स किती आहे 2 मीटर. पूर्ण यासाठी घेतला कारण मी ए बद्दल बोलत होतो ना, तर बी आणि ए मध्ये पूर्ण युडीएल येऊन जातं, त्यामुळे पूर्ण 8 घेतला. आता डायरेक्शन हा वरून खाली येईल या पद्धतीने. सो दिस विल बी लाईक दिस, मायनस मध्ये येईल तो. सो -8 इंटू 2, 3.4 इंटू 3.5 इंटू 4 किती होतील ते 14, -8 इंटू 2 16. बघा आन्सर किती येतं -2 किलो न्यूटन मीटर मोमेंट ॲट पॉईंट ए. सिमिलरली कुठं घ्यावं लागेल मोमेंट ॲट पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर किंवा पॉईंट ऑफ झिरो शेअर, या पॉईंटवर मोमेंट घ्यावा लागेल. आणि या पॉईंटवर जो बेंडिंग मोमेंट येईल दॅट शुड बी मॅक्सिमम, है ना. आताच सांगितलं की पॉईंट ऑफ झिरो शेअरवर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअरवर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मॅक्सिमम येते. पी नॉटची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करा, सॉरी मोमेंटची व्हॅल्यू पी नॉटवर फाइंड आउट करा. पहिला 3.5 वर चाललाय
इकडे येतोय असा, काय येतो प्लस 3.5 इंटू त्याचा डिस्टन्स किती होतं एक्स. एक्स म्हणजे किती आलंय आपलं 1.75. 3.5 इंटू 1.75 वर चालला होता, पॉझिटिव्ह घेतला. ही UDLचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये होईल आणि तो खाली फिरेल ना असा लाईक दिस. तो कशात येणार आहे मायनस मध्ये येईल. आता बघा ते जे डबल वाला येत होतं ते इथे येईल मायनस. सगळ्यात पहिले UDLचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये UDL ची इंटेन्सिटी किती आहे 2 ची, डिस्टन्स किती आहे 1.75. हे काय झालं UDLचं कन्व्हर्जन, इतका जो UDL आहे त्याचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये झालं. ठीक आहे, मल्टीप्लाय बाय मोमेंट घेतोय ना आपण, तर मोमेंट मध्ये काय करावं लागतं डिस्टन्सच्या हाफ 1.75 डिवाइड बाय 2 हे डिस्टन्स राहतं. सो मोमेंट ॲट पॉइंट P नॉट इज इक्वल टू, बघा किती येत आहे, कॅल्क्युलेट करून बघा किती येत आहे. That has to be 3.5 into 1.75 minus 2 into 1.75, 3.06 kilonewton meter. 3.06 kilonewton meter ही व्हॅल्यू येते. ठीक आहे, सो हे तुमच्या 2 व्हॅल्यूज आल्या, सॉरी 3 व्हॅल्यूज होऊन गेल्या. नाही, याच्या अकॉर्डिंग तुम्ही काय ड्रॉ करणार, एक बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणार. हा पॉइंट आहे ए, इथे राहील तुमचा पॉइंट बी. ऑफकोर्स P नॉटच्या जागी बेंडिंग मोमेंट येणार आहे. ए वर व्हॅल्यू किती आहे बघा, ए वर व्हॅल्यू आहे -2. P नॉट वर व्हॅल्यू किती आहे, P नॉट वर व्हॅल्यू आहे 3.06. सो इट विल बी लाईक दिस प्लस मध्ये, आणि बी वर व्हॅल्यू 0 आहे. तर आता इथं व्हॅल्यू किती आहे 2 किलोन्यूटन मीटर. इथं व्हॅल्यू किती आहे 3.06 किलोन्यूटन मीटर. इथं व्हॅल्यू किती आहे 0. ठीक, नाव ए आणि पी पूर्ण काय UDL सगळं कर्व येईल. इथं काय ड्रॉ करावं लागेल आपल्याला, एक कर्व या पद्धतीने. हा पार्ट येईल तुमचा निगेटिव्ह, हा पार्ट येईल तुमचा पॉझिटिव्ह. इथं मी काय झालं, एक पॉइंट भेटला ज्या ठिकाणी निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये येतोय कर्व. सो बेंडिंग मोमेंट मध्ये जर असा पॉइंट भेटला तर आपण याला म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. आणि दिस लेट्स से दिस डिस्टन्स इज x डॅश कन्सिडर केलं. या पॉइंटला पण तुम्ही सरळ जसं याला वरती दाखवलं ना, याला पण तुम्ही असं सरळ वर घेऊन जायचं. म्हणून तुम्हाला ही एकाखाली एक कापर ड्रॉ करून दिली यावेळेस डायग्राम, तर हे दाखवायचं होतं मला. अशा पद्धतीने ऍक्च्युली तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे, तर चुकण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. आणि एक्झाम मध्ये पण असंच करायचं. हा काय राहतो तुमचा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर, आणि या पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चरचं UDL ची इंटेन्सिटी तर छोटंसं दाखवून घेतो. दिस कॉन्ट्रा फ्लेक्चरचं डिस्टन्स इज x डॅश आहे. ठीक आहे, मग इथं पहिले कन्सिडरेशन करा. लेट x डॅश डी द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर फ्रॉम पॉइंट बी. आणि मोमेंट काय राहतं पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर वर 0. मोमेंट काय राहतं पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर वर 0 राहतं. मग आता पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पर्यंत मोमेंट फाइंड आउट करूया किती येत आहे. बघा, जेणेकरून आपल्याला x डॅश ची व्हॅल्यू भेटून जाईल. नाव सगळ्यात पहिले हा पॉइंट, हा तुमचा सेक्शन राहील. आता दिस विल बी युअर सेक्शन. तर सेक्शनच्या राईटला वर येतोय फोर्स, आणि त्याचा मोमेंट घ्यायचा आपल्याला. मोमेंट म्हणजे हा या पद्धतीने येईल वरती, याला आपण पॉझिटिव्ह येतो. सो फोर्स कितीचा आहे 3.5 मल्टीप्लाय बाय डिस्टन्स कितीचा आहे, डिस्टन्स किती आहे बी पासून तर पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पर्यंतचा x डॅश. डिस्टन्स मी x डॅश कन्सिडर केलं. नाव पूर्ण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर पासून तर बी पॉइंट पर्यंत पूर्ण UDL पसरलेला आहे. UDLचं कन्वर्जन पहिले कशात करणार पॉइंट लोड मध्ये, आणि UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये केलं की व्हर्टिकली डाऊनवर्ड येतो तो, आणि तो असा फिरेल खाली येईल ना सेक्शनच्या या पद्धतीने. तर तो निगेटिव्ह घ्यावा लागेल. मायनस बघा आता डबल आता इथं होईल ते
UDL ची इंटेन्सिटी 2 ची आहे, मल्टीप्लाय बाय डिस्टन्स x डॅश आहे ना. तर हे काय झालं, पॉइंट लोडचं कन्वर्जन UDLचं कन्वर्जन UDL 2 चा होता ना, मल्टीप्लाय बाय डिस्टन्स करून कशात कन्वर्ट केलं तुम्ही त्याला, पॉइंट लोड मध्ये, मल्टीप्लाय बाय त्याच्या हाफ डिस्टन्स x डॅश बाय 2. कारण हे जेवढं x डॅश राहिलं असतं त्याच्या सेंटरला तो पॉइंट लोड आला असता बरोबर. दिस व्हॅल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरवर मुवमेंट 0 येणार आहे. सो मायनसची व्हॅल्यू इकडे घेऊन या. सो 2 इंटू x डॅश इंटू x डॅश डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3.5 इंटू x डॅश. 2 आणि 2 कॅन्सल, x डॅश आणि x डॅश कॅन्सल. सो x डॅश इज इक्वल टू भेटतोय तुम्हाला 3.5 मीटर. सो इथं तुम्ही मेन्शन करू शकता की दॅट मुवमेंट, सॉरी, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर is at distance 3.5 meter from point. This is how you have to solve the question. विचारला भी जातो बरं, असं समजू नका की पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, पॉइंट ऑफ झिरो शेअर वाला क्वेश्चन येणार नाही. येईल, आला तर 4 ते 6 मार्क्ससाठी विचारला जातो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर याच्यासोबत आपण संपवूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.